नमस्कार मंडळी, आज मी आलो आहे कोंडेगावातील पालेवाडी येथे श्री राजेंद्र रामचंद्र पाले यांच्या नर्सरीत. ही काजूची कलम आहे त्यांची, ही ते सोनचाफेची कलम आहेत. ही बघा, इकडे बऱ्याच प्रकारची काजूची कलम आहेत, बरीच कलम आहेत काजूची, एक नंबर आहेत, सुंदर अशी आहेत, व्यवस्थित 2 वर्ष 3 वर्ष ही काजूची सगळी लागवड आहे. ही सोनचाफेची झाड आहेत. हे बघा, ही नवीन झाड आहेत. ही सोनचाफा कलम बांधण्यासाठी त्यांनी पिशवीत भरलेली आहेत. ही बघा, इकडे काजूची भरपूर काजूची कलम आहेत. इकडे काजूची सगळे रोप आहेत, कलम आहेत. इकडे नाळे आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नाळे आहेत. हे बघा, बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची नाळे आहेत इथे. मी तुम्हाला नंबर देईन, त्या नंबरवर फोन करून तुम्ही चौकशी करू शकता. हे बघा, सुपारीचे पण झाड आहेत. हे सुपारीचे झाड आहेत, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे सुपारी झाड आहेत. हे बघा, हे मला वाटतं लिंबाचं झाड आहे. हे शोची पण झाड आहेत इकडे. इकडे बघू शकता तुम्ही, सोनचाफे झाडं किती कलम बांधण्यासाठी रोपं काढलेली आहेत. बदामची पण रोपं ह्याने काढलेली आहेत, बदामची कलम आहेत. चालू आहे काम इथे, ते आता बांधणार व्यवस्थित. हे बघा, इकडे सुद्धा काजूची रोपं आहेत, कलमच आहेत सगळे. ह्यानी यंदा खैराची पण रोपं काढली आहेत. ही बघा, सुंदर अशी रोपं आहेत आणि त्याला ती कलम बांधून विकतात. बघा, मोबाईलसुद्धा शेवटपर्यंत दाखवतो तुम्हाला. ती खैराची रोपं आहेत. सोनचाफे इकडे पण रोपं आहेत. सोनचाफा आणि काजूची कलम भरपूर आहेत. इकडे सुद्धा ते खैराची रोपं नवीन काढली आहेत त्यांनी. बघा, बऱ्याच प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडे मिळतात. तुम्ही संपर्क करा आणि पाहिजे असेल तर इथून घेऊन जा. आणि इकडे ही हापूस कलम आहेत, जवळजवळ 1000 कलम जास्तच आहेत. ज्याप्रमाणे काजूची सोनचाफे कलम आहेत, त्याप्रमाणे इकडे फणसाची पण रोपं आहेत. नवीन प्रकारची कापा फणसाची असे बरेच वेगवेगळ्या विविध प्रकारची हे बघा रोपं आहेत. इकडे कलम आहेत, ही फणसाची कलम आहेत इथे, तुम्ही बघू शकता इकडे व्यवस्थित. त्याचप्रमाणे इकडे विविध प्रकारची कलम आहेत. हापूस कलमाचे जाती बऱ्याच आहेत. हे बघा, हे इकडे विविध प्रकारचे कलम आहेत. इकडे हापूसी कलम आहेत, बऱ्याच प्रकारची कलमाची जाती आहेत इथे. इकडे चिक्कूची रोप आहे, कलम आहेत. इकडे चिक्कूची रोप आहेत. तेव्हा ही फणसाची वेगळ्या प्रकारचे जात आहे, कलमच आहे. इकडे चिक्कूची रोप आहेत. इकडे कलम पण आहेत. इकडे वेगवेगळ्या प्रकारची कलम आहेत अजून सुद्धा. ज्याप्रमाणे काजूची रोपं, सोनचाफेची रोपं आपल्याला भरपूर दिसते, त्यामुळे कलंबाची पण इकडे भरपूर कलम आहेत. इकडे हापूस आंबा कलम. मोबाईलच्या शेवटच्या टोकापर्यंत कलमच दिसतात आपल्याला. श्री समर्थ नर्सरी, पालेवाडी, कोंडिये.
तुम्हाला स्क्रीनवर नंबर पाठवतो, जर कोणाला हवी असेल तर इथे संपर्क साधा आणि तुम्ही आत येऊन घेऊन जाऊ शकता. धन्यवाद. काळ्या मिरच्या आहेत बघा, पिकलेल्या मिरच्या, त्यावर ह्या काळ्या पण इथे मिरच्या आहेत वेगळ्या प्रकारच्या.